इतक्या वेळेला खोटं लग्न करून करून मला बघायचंय आता खरं लग्न करून कसं वाटतं. पण मला लग्न करायचं हे नक्की आहे. ओके. आता ते कधी, कसं हे अजून काहीच माहिती नाही. त्याच्यावर एवढा काही विचार नाही झालाय अजून. तर हिला असा प्रश्न पडलेला, आता काय करू मी केसांचं काय करू? असं झालं होतं. जेव्हा असं वाटलं, की आता काय, आता बोर होतंय का? तेव्हा मला काहीतरी नवीन करायला दिलंय स्टार प्रवाहने आणि त्याच्यावर माझा खरंच खूप विश्वास आहे मॅनिफेस्टवर. स्वामींचं करते, स्वामींची भक्त आहे म्हणजे बऱ्यापैकी. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज आपण आलेलो आहोत एका लग्न सोहळ्याला आणि हा लग्न सोहळा आहे रमाचा. सगळ्यांच्या घरात मोस्टली लग्नाचं वातावरण झालं असेल, कारण की आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे. मे वेकेशन असल्यामुळे सगळ्यांचं मे टार्गेट असतं. तो रमाचंही तसंच काहीतरी आहे आणि जवळजवळ 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, नॉट 3 वर्ष, की रमा सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. गेली 4 वर्ष झालं मुरंबा ही मालिका खूप चांगली सुरू आहे आणि प्रतिसादही लोकांचा चांगला मिळतोय. त्यामुळे रमाची काही लग्न करण्याची इच्छा काही पूर्ण होतच नाही आहे. त्यामुळे तिला एक मुलगी म्हटलं की तयार होणं हे प्रत्येक मुलीचं, किती वेगवेगळ्या गेटअपमध्ये लग्नासाठी तयार होऊ शकते मी, बेस्टच्या बेस्ट ते ती प्रयत्न करते. हो, आता इतके लुक्स झालेत, की आम्हाला परवा असंच झालेलं, की आत्ता तर दुसऱ्यांदा ह्याच आठवड्यात दुसऱ्यांदा लग्न सोहळा आहे. एकदा साईबरोबर झाला, मग ते लग्न मोडतं, मग मी अक्षयबरोबर एकत्र येते. तर हिला असा प्रश्न पडलेला, आता काय करू मी केसांचं काय करू? असं झालं होतं. आणि त्यामुळे मग आता नेहा, मानसी सगळे एकत्र येऊनच, आमच्या सेटवरचे सगळे एकत्र येऊन लुक डिसाईड करतायत आणि आता 4 वर्ष झाले, त्यामुळे ऑलमोस्ट सगळं करून झालंय त्यांचं. तर आता एक छान साडी त्यांनी माझ्यासाठी डिझाईन करून घेतली आहे बाहेरून आणि छान दागिने आणले आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे आणि केस, मेकअप सगळं मस्त चाललंय. त्यामुळे खरी कसरत हिची नाही आहे बरं का. खरी कसरत मेकअपमॅनची आहे, जे वेगवेगळी व्हरायटी प्रत्येक वेळेला कशी पद्धतीने वेगळी दिसू शकते रमा हे दाखवण्याची. सो प्रोडक्शनवाल्याला विचारलंस का की और कितनी बार शादी करने वाले हो? झालं विचारून. वैतागले ते पण तुम्ही वैतागले? माहितीच नाही, नाही अजिबात नाही. सो तुम्हाला मजा येते मजा येते खूप. मार्केटमध्ये फिरायचं, वेगळा कुठला बेस्ट रंग दिसतोय यावेळेस नवरीसाठी? पर्पल. पर्पल. होय. सो पर्पल आतापर्यंत नव्हता कॅरी केला? नाही, पर्पल झाला नव्हता, पिंक झालाय, हिरवा झालाय रंग आणि रेड झालाय. आता पर्पल त्यांनी शोधून काढलाय आणि आता ह्यावेळी मला आणि आरोहीला सेम लुक आहे. म्हणजे आरोही, मी आणि अक्षय सेम कलरमध्ये दिसणार आहोत बहुतेक. म्हणजे मी अजून अक्षयचा बघितलेला नाही आहे, पण मला असं वाटतं की सेम कलर आहे. त्यांनी एक खूप छान ब्रँडचं नाव मला माहिती नाही आहे, नाहीतर मी विचारून सांगते. त्या ब्रँडकडून आमच्या तिघांचे सेम कपडे डिझाईन करून घेतलेत. बरं, मी काय म्हणते, खऱ्या आयुष्यात डेफिनेटली तुम्हीच असणार तिला तयार करायला. त्यामुळे तिथे कुठला वेगळा रंग तिच्यासाठी शोधून काढणार? आता ते आयडिया नाही. आर यू शुअर डिसाईड नाही झालंय? हो, नाही डिसाईड झालं काहीच. कारण की सध्या तू आनंद घेतेय, प्रसिद्धीचा आनंद. मला इतकं इथेच एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत की मला त्या आता मला अजून कराव्याशा नाही वाटत आहेत. सगळेजण खूप चांगलं सगळेजण गेटिंग मॅरिडच्या झोनमध्ये आहेत. आपण रोजही बघतोय प्रत्येकाचे वेगवेगळे नवीन नवीन फोटोज येतात. आज ह्याने लग्न केलं, त्याने केलं. सो घरातल्यांनी तुला विचारलं की नाही तुझी कधी वेळ येणार आहे लग्नाची? मला अजून वेळ आहे, म्हणजे असं काही ठरलं नाही आहे, पण मला लग्न करायचं हे नक्की आहे. आता ते कधी, कसं हे अजून काहीच माहिती नाही आहे. त्याच्यावर एवढा काही विचार नाही झाला आहे अजून कामच चाललं आहे आणि पहिलीच सिरियल तीच अजून एवढी छान चालली आहे. सो मला असं वाटतं की थांबावं, अजून वेळ आहे खूप. बरं, मी काय म्हणते, भरपूर स्थळं आली असतील आईकडे की हे बघा आमचा मुलगा असा आहे, तसा आहे. आई ते सांगत असेल, तुला फॉरवर्ड करतही असतील मेसेज? हां, तसं होतं, पण ते पण अजून रेडी नाही आहेत. म्हणजे ते सांगतात मला. मग असं मीही विचारलं, मी पण मजेत कधी विचारलं तर त्यांचं असं असतं, थांब बाई जरा वगैरे असं. म्हणजे आहे तर डोक्यात, पण अजून ते काही होत नाही आहे. ती प्रोसेस पुढे जात नाही आहे अजून. सो 2027 मे बी बेबी. माहिती नाही, असू शकतं. बरं, कसं वाटतंय 4 वर्ष यशस्वीरित्या ही मालिका सुरू आहे आणि तुझी पहिली मालिका आहे आणि त्यामुळे एका अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.
शशांक तुझ्याबरोबर आहे, सगळी बाकीची मंडळी, दिग्गज मंडळी तुझ्यासोबत आहेत. इवन एवढं मोठ्या चॅनलचा सपोर्ट आहे, जे आता नंबर 1 चॅनल आहे. सो काय पाहिजे अजून आयुष्यात, राईट? हो, अजून काय पाहिजे. खरंच मी ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी आणि मी रोज थँक्यू म्हणते. मी हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणते की मी रोज थँक्यू म्हणते, कारण खरंच खूप अवघड असतं. आणि म्हणजे मला तर सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं यातलं, पण तरीही मला जशा जशा गोष्टी कळत गेल्या तसं मला त्याच्याबद्दलचं म्हणजे जो सिरियसनेस असतो, त्याच्याबद्दलचा जो आदर असतो तो वाढत गेला. आणि इतका मोठा प्रवास पूर्ण करणं खरंच खूप अवघड गोष्ट असते आणि लकीली ती माझ्या बाबतीत झाली आणि त्यासाठी मी नेहमीच ग्रेटफुल आहे. खूप छान प्रवास होता. अशी एकही गोष्ट नाही आहे की मला करता नाही आली आहे किंवा एकच रमा प्ले करताना मला खूप मध्ये डबल रोल झाला, मग वेगवेगळे कॅरेक्टर्स झाले. तेव्हासुद्धा मी 3 कॅरेक्टर करत होते. श्रद्धा, रमा आणि माही असे. तेव्हाही मला वेगळी गोष्ट जेव्हा 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 असं वाटलं की आता काय, आता बोर होतं आहे का, तेव्हा तेव्हा मला काहीतरी नवीन करायला दिलं आहे स्टार प्रवाहाने. त्यासाठी स्टार प्रवाहाचे खूप खूप धन्यवाद. आणि हा इतका मोठा प्रवास स्टार प्रवाहाशिवाय आणि पॅनोरमाशिवाय पूर्ण झाला नसता. आणि ज्यांच्याबरोबर मी काम करते त्यांच्यासाठी तर मी नेहमीच ग्रेटफुल आहे, कारण मला सतत चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्यामुळे चांगलं काम करता आलं आणि खूप गोष्टी शिकता आल्या आणि खूप मजा आली हे सगळं करताना. छान वाटतंय. म्हणजे आत्ता पण मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की खूप सुंदर आणि खूप असा ओव्हरवेल्म करणारा प्रवास आहे. म्हणजे जेव्हा पण असं वाटतं की काय 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 झालंय यार या 4 वर्षात. किती छान गोष्टी शिकलोय, किती छान गोष्टी केल्यात. मजा येतेय. बरं, जसं तू म्हणाली 4 वर्षात, पण 4 वर्षाच्या आधी जी तुझी पुण्याई असेल किंवा तुझ्या घरच्यांची पुण्याई असेल, ती तुला आज लागलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्या 4 वर्षाच्या आधी असं काय टार्गेट होतं किंवा असे कुठले उपवास-तापास तू केलेस किंवा कुठल्या अशा देवाला नवस केलास, की जेणेकरून हे सगळं सुख तुझ्या पदरात पडेल? नाही, नवस मी नाही केलाय कधी. मॅनिफेस्ट केलाय खूप आणि त्याच्यावर माझा खरंच खूप विश्वास आहे मॅनिफेस्टवर, मॅनिफेस्टेशनवर आणि मी ते केलंय. मला जेव्हा इच्छा होती इकडे यायची तेव्हा मी त्या गोष्टी केल्या आणि झालं, अगदी तसंच झालं. जसं मी प्रे केलं होतं तसंच झालं. नवस वगैरे नाही केलं, पण एक मनात विश्वास होता आणि त्या विश्वासासाठी मी जे प्रयत्न केले ते करत राहिले. तू स्पिरिच्युअल आहेस? हो आहे. मी आहे, स्पिरिच्युअल आहे. मला मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर आहे. माझी आई हे सगळं शिकवते, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन. त्यामुळे मला त्या गोष्टींवर विश्वास आहे. मी स्वामींचं करते, स्वामींची भक्त आहे म्हणजे बऱ्यापैकी. आणि मला देवळात गेल्यावर शांत वाटतं. जेव्हा पण मला असं शांतता हवी असते किंवा मी देवळात जाते, छान छान वाटतं. म्हणजे माझ्या घरात पण ते वातावरण आहे आणि ते ते मला आत्ता करायला पण बरं वाटतं. बरं, आवर्जून गुरुवारी कोणत्या मठात जाऊन म्हणजे व्हिजिट करतेस का? चारकोपला एक मठ आहे स्वामींचा. बऱ्याचदा मी तिथे जाते माझ्या सेकंद घराच्या नंबर 9. हां, तो Yes. म्हणजे मला एरिया नाही माहिती, कारण मला बरंच मी Google मॅपवर टाकत गेली. एक बोरिवलीला आहे, एक चारकोपला आहे. सो बर्थडेच्या दिवशी मी चारकोपच्या मठात गेले होते आणि त्याच्या आधी मी एकदा बोरिवलीच्या मठात गेले होते. क्या बात आहे. सो मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, आता झाली हौस पूर्ण की अजून बाकी आहे तुझी लग्न करणं? आता खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात नाही, अडक. आता मला खरंच इतक्या वेळेला खोटं लग्न करून करून मला बघायचंय आता खरं लग्न करून कसं वाटतं. आणि तुम्हाला खरं सांगू, ही खऱ्या स्वतःच्या लग्नात आय डोंट थिंक सो एवढा तामझाम ती करेल, पण नाही. ती अजिबात नाही करणार. ती खूप साधा सिंपल लुक असेल तिचा. हे कारण की ती आता लग्नाच्या म्हणजे हौस, मुलीची हौस म्हणतात ना, फिटून घेतली तसं तिने. पण माहित नाही, मला कधी कधी असं वाटतं की आता काय झालंच आहे करून सगळे माहितीये मला मी कशी दिसणार आहे हे केल्यावर. पण बऱ्याचदा असं वाटतं की मे बी माहित नाही ते जेव्हा खरं असतं सगळं आणि मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या माझ्या आयुष्यात आल्यानंतर कदाचित वेगळा ग्लो असेल चेहऱ्यावर आणि कदाचित वेगळी दिसेन मी, माहित नाही. त्यामुळे तेव्हा जे असेल त्या प्रकारे, तेव्हा जे वाटेल त्या प्रकारे मी करेन. माहित आता नाही. ती रीत पण माहिती पडली असेल, आता ह्याच्यानंतर हे हो, करतात हो, त्याच्यात. मीच सांगते आता सेटवर. नाही असं नसतं, सुपारी या बाजूला ढकलायची असते. नाही नाही, हे नाही. तिथे या बाजूला हळद असते मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये आणि या बाजूला कुंकू असतं. हे सगळं मी सांगते बरं, आजकाल. आपण कधी कधी कॅमेरा अँगलसाठी किंवा लुकसाठी काहीतरी आपण चीट शॉट करतो.
खऱ्या आयुष्यात तसं करू नको, कारण की तिथे खरं खरं लग्न असणार आहे. ते गुरुजी पण तिकडचे खऱ्या आयुष्यातले म्हणजे अगं थांब, हे इकडे असतं मला माहिती, एवढे वर्ष मी असंच करतोय. हो म्हणजे होईल, मला माहित नाही. माझं होऊन जाईल ते तेव्हा. सो मी लग्नात आत्ता ही साडी नेसणार आहे आणि ही अशी त्यांनी कस्टमाइज करून घेतली आहे. नऊवारी साडी आहे, पण त्यांनी अशी छान ब्राह्मणी, आणि त्याला ब्राह्मणीच म्हणतात ना गं, एका साईडला असं ते ब्राह्मणी शिवून घेतली आहे त्यांनी, कारण ते शूटिंगच्या वेळेला प्रॉपर साडी नेसून सगळं करणं खूप अवघड असतं, वॉशरूमला वगैरे जाणं. सो ते कम्फर्टेबल वाटावं आणि शूटिंगला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांनी अशी नऊवारी साडी एकदम शिवून घेतली आहे. ब्लाऊज असा छान वर्क वगैरे आहे त्याच्यावर, आणि जड आहे भरपूर साडी, पण कम्फर्टेबल पण आहे, त्यामुळे फार काही असं प्रॉब्लेम नाही होत. आता हा पूर्ण लुक मी साडी नेसल्यानंतर तुम्हाला दाखवेनच, ही साडी कशी दिसतीये वगैरे. फायनली मी लग्नाच्या लुकसाठी रेडी झाली आहे. हा माझा लग्नाचा लुक आहे. खोपा केलाय आणि केसांमध्ये असं खूप काय 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 त्यांनी, म्हणजे बघा इथे हे नवीन आहे, हे आता ट्रेंडिंग आहे, त्यामुळे त्यांनी ही सगळी ज्वेलरी आणली आहे. आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की याचा प्रॉपर खोपावाला लुक करावा, कारण हे पुढच्या हेअरस्टाईल करतात इथे, पण खोपा मी प्रॉपर कधीच केलेला नाही आहे मला वाटतं. आणि प्रियाने पहिल्यांदाच, हिने केलेत माझे केस. प्रिया ये ना. मेहंदी आधी आम्ही खरी मेहंदी काढलेली मोठी, तर ती गेली पूर्ण सिक्वेन्स होईपर्यंत. मग आत्ता त्यांनी छाप काढलेत हे मेहंदीचे. आता आम्ही परत वेळ मिळेल तेव्हा खरी मेहंदी काढून घेणार आहे. जसं आधीचे थोडे सीन्स राहिलेत, त्यामुळे ती कंटिन्युटीसाठी हे छाप काढलेत. आणि तुम्ही कळवा कमेंट्समध्ये तुम्हाला आवडला का हा लुक, कसा वाटला. उखाणा नाही, मला खरंच नाही येत. ओके. तर मध्ये आम्ही असंच रील बघितलं होतं आणि आमच्या सेटवर बऱ्याच जणांची लग्न चालली होती, त्यामुळे इथे उखाणा वगैरे प्रिपेअर करत होत्या टीममधल्या मुली सगळ्या, ज्या कॉस्ट्युममध्ये होत्या वगैरे. सो तेव्हा मी एक रील बघितलं होतं. तर तो माहीत नाही मला हा खरा उखाणा आहे की नाही, पण मी ओके बघा आता. रमा अक्षयला आहो म्हणते, सो त्यात आहे उखाण्यामध्ये. नाव घ्या नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबाला आता अहोच म्हणायचं, वरण भातावर साजूक तूप घालायचं, अक्षयरावांचं नाव घेऊन मुकादमांच्या घरात एंटर व्हायचं. थँक्यू.